नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा दिवस तुम्हाला खूप खूप छान जावी, स्वामीचरणी प्रार्थना. तर आजचाच पूर्ण ब्लॉग माझा किचनमध्येच असणार आहे. किचनमध्ये आज सकाळपासून माझी गडबड चालली होती. म्हटलं चला आज ते पण तुमच्यासोबत शेअर करते. तर आज घरी ना सासूबाईंची नवमी होती, विधवा नवमी होती. तर सकाळपासून माझी स्वयंपाकाची गडबड होती आणि डोक्यात फक्त एकच होतं की स्वयंपाक लवकर वेळेत आटपायला पाहिजे, निदान 12:30पर्यंत तरी पूर्ण झाला पाहिजे असा प्रयत्न होता. त्यासाठी सकाळपासून झडपट चाललेली. असं स्वयंपाक करायचा असेल जेव्हा श्राद्धाचा, तर मी पहिल्यांदा काय करते, कांदा आणि टोमॅटो भरपूर सारा एकाच वेळेला कापून घेते आणि नंतर मग कुकर लावून, म्हणजे गॅस पूर्ण खालीच ठेवत नाही, शेगडीवरती पटापट काही ना काहीतरी कुठली तरी भाजी ठेवत जाते. आणि थोडीफार तयारीने त्याची आदल्या दिवशीपासूनच केलेली असते. भाज्या वगैरे साफ केलेल्या असतात, मग सकाळी फक्त त्यांना फोडणी वगैरे द्यायची राहते. तर आज ही बघा, हे कांदा वगैरे ठेवलाय. तर मी पहिल्यांदा सर्व मटारची भाजी, मटार, बटाटा, मटार, शेंग आणि वांग असे टाकून एक मसाल्याची भाजी केली होती. तर ती करायला सुरुवाती केली आणि त्याच्यामध्ये वाटण पण आलं लसूण पेस्ट अगोदरच तयार करून ठेवले होते, त्यामुळे ती भाजी फक्त घालायची राहिलेली. आणि ही भाजी एकदम छान होते. आम्ही काय करते की जे आईंना आवडायचं किंवा आम्ही घरी जास्त बनवायचे ते पदार्थ मी जास्त बनवते. श्राद्धाला असतात तर ते पदार्थ असतातच, त्याच्या व्यतिरिक्त मी असे पण पदार्थ बनवते. आणि नंतर ही भाजी होत होती एका साईडला. त्या साईडला तांदळाची खीर, आणि मोस्ट ऑफ द तांदळाची खीर मी पुण्याच्या साईडला किंवा इकडे बघितली तर ती व्हाईट कलरची असते, साखरेतली. तर आमच्या साईडला कोकणामध्ये तसं न बनवता आम्ही गूळ टाकून, हळद टाकून, ओलं खोबरं टाकून अशी बनवलेली खीर असते. तर ती खीर बनवतो. म्हणजे कुठेही असू दे, श्राद्धामध्ये तांदळाची खीर कॉमन असते, फक्त प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते. आणि हे बघा, हे काकडीचे वडे बनवायचे आहेत. तर तिकडे गावाला अशा मोठ्या मोठ्या काकड्या मिळतात, पण तशा काही इकडे एवढ्या मोठ्या काकड्या मिळत नाहीत. तर मला ह्या जशा मी सांगितल्या होत्या महेशांना की मोठ्या काकड्या आणा, तर त्यातल्या त्यात जेवढी मोठी काकड्या होत्या तेवढ्या त्या घेऊन आल्या होत्या. आणि त्या अशा किसून मग त्याच्यामध्ये काकडीचे वडे करतात. काही साईडला उडदाचे वडे करतात, तर आमच्या साईडला काकडीचे वडे करतात. म्हणजे थोडाफार फरक असतो, बाकी एवढा काही विशेष असा फरक नसतो की श्राद्धाच्या जेवणामध्ये. तर काकडीचे वडे करण्याच्या अगोदर ना मी ज्या बिया असतात त्या अशा आधी काढून घेतल्या आणि नंतर मग बिया काढल्याच्या नंतर जसं किसून घ्यायचे ते. कारण ही काकडीचे वडे करण्याच्या अगोदर ना ते पीठ थोडा वेळ तसंच ठेवावं लागतं. मग ते आधी करून घेते. गॅसवरती तिकडे त्या दोन्ही भाज्या शिजत होत्या, मग ते काम चालू होतं आणि इकडे माझं हे काम चालू होतं. म्हणजे पूर्ण असं गडबड चालू होती. पण हे करताना जर आपण नियोजनबद्ध असं व्यवस्थित स्वयंपाक केला ना, की गॅसवरती काहीतरी ठेवून प्रत्येक, म्हणजे गॅस शेगडी अशी मोकळीच ठेवायची नाही, काहीतरी पटापट टेकत जायचं, म्हणजे स्वयंपाक पटापट आटपून होतो. माझं हे दरवर्षीचाच आता एक्सपिरियन्स, हे 4थं वर्ष असेल नवमी घालायचं. तर होतं म्हणजे हो ना, एक एक गोष्ट आपल्याला कळत जाते. आपण जसं जसं त्याच्यामध्ये जातो ना तसं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळतात. आणि हे बघा, इकडे बेसनची पोळीचं पण मी मिश्रण करून ठेवलं होतं. आणि तिकडे मी काकडीचं शिजायला टाकलंय, कारण जी काकडी आहे ना, काकडी आणि गूळ, मीठ, हळद असं घालून ते मिश्रण असं शिजवून घेते. ते व्यवस्थित शिजल्याच्या नंतरच मग त्याचं पीठ मळायचं असतं. तर मी त्या एका साईडला ते करते. इकडे माझं बेसनची पोळी तयार करायचे. हे पदार्थ म्हणजे आईंना जे आवडायचे थोडेफार, म्हणजे त्या मोजक्याच खायच्या, पण केव्हा तरी त्या अशा आवडीने खायच्या. तर ते एक पदार्थ आम्ही बनवतो. म्हणजे थोडेफार माझ्या नंदेने किंवा ताईने सांगितलं की हे बनव, त्यांना आवडायचं. मग एकदा मला पहिल्या वर्षी सांगितलं, मग दुसऱ्या वर्षीपासून मला ते लक्षात राहिलं की बाबा आता काय काय बनवायचं ते माहिती पडले. त्यामुळे मग ते सुरुवातच करते मी उठल्यापासून मग स्वयंपाकाला. आणि हे बघा, हे झालं आता, ते शिजत होते. तोपर्यंत ना मी भेंडीची भाजी करून घेते. तर भेंडीची भाजी मी भेंडी कापणं माझं सुरू आहे. आणि ते काकडीच्या वड्यामध्ये आपण जेवढं काकडी आहे त्याच्या थोड्याशा कमी प्रमाणात गूळ टाकायचा, म्हणजे जेणेकरून ते गोडसर व्हायला पाहिजे इतपत तरी गूळ टाकायचं. आणि ह्याची मी रेसिपी केव्हा तरी सेपरेट शेअर करेन, पण हे पटापट तुम्हाला दाखवते की काकडीचे वडे आमच्याकडे कसे केले जातात. तर ते छान होतात. मी वर्षातून एकदाच मोस्ट ऑफ द मी बनवते. मग त्यामुळे इथे जास्त कोणाला माहिती नसल्यामुळे मी काय करते, मग थोडेफार त्या दिवशी थोडेफार कोणाला 4-5 6 असे वडे देते माझ्या ओळखीचे जवळचे आहेत त्यांना. त्यासाठी मी एवढं पीठ तयार केलंय. आणि आधी 2-4 दिवस अगोदरच तांदूळ स्वच्छ धुवून त्याचं पण पीठ तयार करून आणलं होतं.
थोडंसं मीठ टाकून त्याच्यामध्ये घेते आणि हळदीमुळे कसं त्या वड्यांना छान असा कलर येतो. इकडे म्हणजे असं काम चालूच असे होते. कधी कधी आपल्याला असं बर्डन येतं की बाबा एवढं सर्व करायचंय, माझं कसं होईल, वेळेत आटपेल ना. पण नाही, एकदा आपल्याला सवय झाली ना या गोष्टींची की बरोबर जमतं. फक्त एवढं की पटापट म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळेला ती शेगडी ती मोकळी नाही ठेवायची, त्याच्यावरती काही नाही काहीतरी आपलं जे असेल ते काम करून घ्यायची. ही भाजी झाली की ती भाजी, ती भाजी झाली की ही भाजी, असं सर्व करून घ्यायचं. आणि नंतर मला कसं ते एकच होतं की ते 12:30-1 पर्यंत झालं पाहिजे. आणि दरवेळेला महेश असतात, पण ह्या वेळेला त्यांना भरपूर कामाचं बर्डन आहे, त्यामुळे ते मी म्हणजे वाट बघतच होते ते येतील की काय. पण ते ना ह्यावेळेला ते शक्यच झालं नाही. शेवटी ते लंच टाइम मध्येच आले. आता येतील थोड्या वेळातच, दाखवते मी. आणि तेवढ्यामध्ये सावी उठली. आणि सावी उठली की थोडासा कामाचा स्पीड माझा स्लो होतो. तेव्हा तिला दूध प्यायला दिलं, तिचं चालू होतं. पुन्हा तिने दूध सांडलं. मग घरी कोणतरी येणार म्हटल्यावरती मला घर स्वच्छ पण ठेवायचंय, मग ते पुसून घेणं. म्हणजे त्या दिवशी म्हणाल तर असं एकदम सकाळी जे उठलेली असते पहाटे, ती डायरेक्ट दुपारी सर्व शांत झाल्याच्या नंतरच मग माझं काम संपतं. पहिल्या वर्षी थोडंसं दडपण आलेलं, पण आता आता हळूहळू ते त्यातून जात जातो. आपण जशी जबाबदारी पडते ना अंगावरती, त्यातून भरपूर शिकायला मिळतं. मग जबाबदारी पडल्यावर तिथे काही आपल्याला एक्सक्यूज द्यायलाच नसतं की ते मला करायचंच आहे. मग ते आपण करतोच. असं म्हणजे त्या असं बऱ्याच जणींचं होतं की बाबा आता कसं करणार, मला जमेल की नाही. पण हळूहळू ते जमतं. आपण घाबरायचं असं काय नाही, जसं जमेल, जसं आपल्याला माहिती आहे किंवा जसं आपण बघत आलोय तसं आपण ते करायचं. आणि एक तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते की ना, ही नवमी आहे ना, ही आताच हे माझ्यासाठी नाहीये, तर गेले 30-35 वर्ष मी जवळपास ही नवमी बघते. तर कोणाच्या म्हणतात, माझी आई 1 वर्षाची असतानाच गेली. त्यामुळे ना हे लहानपणापासून नवमी ना अशी बघत आलेली. आणि मग ते आता तर मला स्वतःवरतीच ते करायला येते. आईला तर कधी बघितलीच नाही, ती आठवत पण नाहीये. आणि त्या दिवशी थोडंफार फील होतच. त्यावेळेला पण सासूबाई जेव्हा होत्या त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं होतं की तू नवमीला जरी जात नसशील गावी, तरी तुझ्याने काय शक्य होईल तेवढं तू नवमीला देत जा. फायनान्शियल तरी थोडंफार देत जा, कारण तिथून माणसं जेवू जातात. तर आपलं ते एक अन्नदानाचं पण होतं. तू प्रयत्न कर. म्हणजे एवढ्या त्या स्वभावाने हे होत्या की तेव्हा पण त्या विचार करायच्या, म्हणजे असं की नाही तू कर वगैरे असं सांगायचं. आणि आज त्या नाहीये तरी मी त्यांनी सांगितलेले शब्द माझ्या पूर्ण लक्षात राहिले, त्यामुळे मी ते करते. म्हणजे माझं एक कर्तव्य आहे, ते मी करते मग. आणि आता हे शब्द ना आईंच्या स्वयंपाक बनवताना म्हणजे असे आठवत राहतात की त्यांनी सांगितलेल्या काही काही गोष्टी. आणि खरंच म्हणजे त्या 10 वर्षातला जो एक्सपिरियन्स होता किंवा जे हे होतं ना, ते फारच मजेशीर त्यांच्याबरोबर घालवलेला मी वेळ होता. एकदम निवांत अशी माझी लाईफ होती. काही त्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी हा काही प्रकारच नव्हता. आणि आता असं अचानक मी मॅच्युअर झाल्यासारखी, मोठी झाल्यासारखी असं वाटते. आणि ते पूर्णपणे मी करायचा प्रयत्न पण करते आता. म्हणजे असं काही नाही की मला जमत नाही, मी आता करू कसं, मला नाही होणार शक्य, हा शब्दच मी आता माझ्या डिक्शनरीमधून काढून टाकलाय. जसं जमेल तसं मी करत असते. तर आता बघा, ही ना मी मिक्स भाजी केली. लाल भोपळा, गवार आणि घेवडा यांची भाजी करून घेतली. ही माझी तिसरी भाजी सुरू आहे. एक भेंडीची झाली मध्यंतर करून, आता ही भाजी सुरू आहे. आता हे झाल्याच्या नंतर मग तोपर्यंत बघा तिकडे ते हे झालं, शिजलं. काकडीचं जे मी शिजायला टाकलं होतं मिश्रण, ते शिजून झालं. आता मग त्याचं पीठ मळून घेते, कारण हे पीठ बराच वेळ ठेवलं ना की ते चांगले असे वडे होतात. मग मी ते मळून घेते. थोडं तांदळाचं पीठ टाकून घेते त्याच्यामध्ये. अंदाजानेच मी आता करते. 2 वाट्या जवळपास मी पीठ घेतले. पीठ मळताना आपल्याला कळतं पीठ घट्ट झालंय किंवा पातळ झाले, ते त्यानुसार आपण तांदळाचं पीठ ऍड करायचं. पण तांदळाचं पीठ जास्त नाही हे करायचं, कारण काय, मग तांदळाचं पीठ जास्त टाकत गेलो तर काकडीचा इसेन्स आहे, जो सुगंध आहे काकडीचा, आणि गुळाचं प्रमाण सुद्धा मग कमी होतं. आणि मग काकडीचे वडे अशा वाटत नाही ते काकडीचे आहेत म्हणून वगैरे, किंवा गोडपणा त्याचा कमी होतो. त्यामुळे मग ते थोडं थोडं मिश्रण असं टाकत जायचं. आणि आपल्या कळतं हाताला मग ते पातळ झालंय, घट्ट झालंय वगैरे. आणि हे वडे करताना पीठ थोडंसं सैलसर झालं तरी ते थोड्या वेळाने ना घट्ट होतं. म्हणजे अर्धा तास तरी मी हे पीठ बाजूलाच ठेवून दिलं होतं मळून. करताना मला थोडंसं पातळ वाटलं होतं, पण जरा जास्तच पातळ, पण नंतर ते व्यवस्थित करता आले वडे.
आणि खरं एकदम छान लागतात हे वडे. पीठ गरम असतानाच मी ते मिक्स करून घेते. त्याच्या अगोदर ना मी जेवढ्या भाज्या आहेत ते सर्व करून घेतल्या, कारण ह्याला थोडासा वेळ जातो, त्यामुळे भाज्या पटापट आटपून घेतल्या. आणि जे काय एक्स्ट्राचं होतं करणं ते पण करून घेतलं मी. आणि हा बघा असा पिठाचा गोळा तयार झालाय. आता हे तसंच मी थोडा वेळ झाकण घालून ठेवून देते. आणि तो आज ताई म्हणजे माझी नणंद येते मुंबईवरून, तर ती पण येणार आहे. मग म्हटलं आता ती आली की तिच्या मदतीनेच हे वडे करते, आणि तोपर्यंत मग बाकीचं काय काम आहे ती आटपून घेते. कारण त्या दरवर्षी महेश लवकर येतात थोडेफार ऑफिसमधून, मग थोडीफार हेल्प होते. पण आता ते नाही आले, त्यामुळे मग बाकीचं सुपामध्ये वगैरे मी भरतो. तुम्हाला दाखवेनच आता आम्ही कसं हे श्राद्धाचं जेवण आमच्याकडे कसं पानामध्ये आम्ही भरतो ते. माझं हे होईपर्यंत ताई पण आली. ती 11 वाजेपर्यंत येऊन जाते. सकाळी डेक्कनने वगैरे निघते तर येऊन जाते 11पर्यंत पोहोच. आणि तिकडे तिथं डाळीला फोडणी घालणं आणि खिचडीसाठी सुद्धा मी तयारी आधीच करून ठेवली होती. शेंगदाणे भाजून त्याच्यामध्ये मिरची वगैरे टाकून असं ग्राइंड करून ठेवलं होतं. म्हणजे जे काही सोपं आहे ते आदल्या दिवशी थोडं असं तयार करून ठेवते, म्हणजे जेणेकरून पटकन ते होईल असं. त्यांना ते खिचडी केव्हा तरी खायच्या वगैरे उपवासाला वगैरे केव्हा तरी आवडेल, तर त्यामुळे ती खिचडी पण थोडीशी, म्हणजे जास्त क्वांटिटी नाही पण थोडीफार क्वांटिटी मी बनवत असते. तर गप्पा मारत आमचं ते करणं चालू आहे. दरवेळेला ताईच्या म्हणजे मावशी वगैरे ह्यांच्या येतात, पण ह्या वेळेला कोण आलं नाहीये. आणि मी ज्या सुहासिनी बोलवल्या होत्या तर त्या पण आल्या. मग आम्ही त्यांना घेताना पण असं आरती ओवाळून पाय धुवून वगैरे असं आतमध्ये घेतो. हे ना सर्व हे मी आईकडेच बघितलेलं पूर्वी, आणि तशाच पद्धतीने मी आता करते. म्हणजे तेव्हा ना आपण फक्त असं बघत असतो, आणि कधी असं वाटत नाही कधी वेळ ती आपल्यावरती येईल. आणि आज असं जेव्हा करते तेव्हा खरंच मला घरचीच, असं दिवसभर मला माझ्या घरचीच आठवण येत असते की घरी आम्ही कसं करायचं वगैरे. जसं आपण पाण्याचा हात घेतो बाकीचे वडे थापताना, तसं ह्याच्यावरती तेलाचा हात लावून घ्यायचा त्या प्लास्टिकच्या पिशवीला, म्हणजे वडे व्यवस्थित असे थापले जातात आणि एकदम पातळ असे वडे होतात. तर ते बघा किती छान असे एकदम पातळ असे वडे झालेत, आणि प्रत्येक वडा असा फुगतोय. इतके खमंग आणि असे चविष्ट वाटत नाही हे वडे. सुवासिन म्हणून ज्या ताई बोलवल्या होत्या तर त्या पण आल्या आता मदत करायला. तर त्या आता जेवण वाढतात, तर ह्याच्यामध्ये ना ताईने घावणे आणि गुलाबजामुन आणले होते. आणि हे पदार्थ बाकीचे जे पदार्थ आहेत, भेंडीची भाजी, खीर, खिचडी, वरण भात, मटारची भाजी, मिक्स एक भाजी, चपाती, बेसनची पोळी, खिचडी, हे असे पदार्थ मी बनवलेले. आणि ते आम्ही आता थोडं घेतो, म्हणजे जेवढे आपल्याला वाढायचे आहेत ना तेवढेच पदार्थ घ्यायचे, आणि ते पदार्थ पुन्हा परत आणायचे नसतात स्वयंपाकघरामध्ये. त्यामुळे मी अशा छोट्या वाट्या घेतल्या, आणि त्या वाट्यांमध्ये पूर्ण असं स्वयंपाक केला, जेवढं काय केलं तेवढं, आणि तेवढं सर्व वाढवून घ्यायचं. असं आमच्याकडे पद्धत आहे की जेवढं आपण घेतो तेवढं तिथेच संपवून यायचं. त्यामुळे मी सर्व ते थोडं असं घेतलंय, कारण आम्ही वाढणारे फक्त 4 जणच होतो. आणि 4 जण वाढताना सुद्धा आमच्याकडे असं म्हटलं जातं की ज्यांचे आई वडील आहेत त्यांनी ते वाढायचं नाही. ज्यांचं कोणी आई वडील पैकी एक कोण नसेल तर त्यांनीच ते पान वाढू शकतो, असं आमच्याकडे म्हणतात. मग आम्ही पहिल्यांदा आता बाबा वाढून घेतो, बाबांच्या नंतर ताई वाढलं, ताईने स्वयंपाक, नंतर मग मी वाढवून घेतला. आईंना फक्त एकच असं मी मनापासून बोलते की तुम्हाला विसरणं तर अशक्यच आहे, आणि नेहमी तुमचा आशीर्वाद आमच्या जवळ असू दे असंच वाटतं. आणि मला बरेच जण असं आता म्हणतात की तुझ्यामध्ये भरपूर चेंजेस झालेत. तर कधी कधी असं वाटतं त्या गेल्याच्या नंतरच की माझ्यामध्ये एवढे चेंजेस झालेत. कारण आता काय माहिती, पण आता ते प्रत्येक गोष्ट जबाबदारी करण्याचं धाडस माझ्यामध्ये आलंय. तर असं वाटतं की कधी कधी खरंच त्यांच्या आशीर्वादामुळेच मला एवढं जमतंय, एवढं मी करू शकते. कारण हे शरीराने मनाने
मनाने भक्कम असणं फार गरजेचं असतं, कारण आपल्याला सर्वच मुलांचं सांभाळून ह्या गोष्टी करणं, पुन्हा धार्मिक ज्या असं काही येतात त्या गोष्टी करणं फार म्हणजे मेंटली पण तेवढा स्ट्रेस येतो आणि फिजिकली पण. आणि ते करताना खरंच अशा मोठ्यांचे आशीर्वाद असणं फार गरजेचं आहे, त्याशिवाय आपण काही करू शकत नाही अशा गोष्टी. तर मी दरवेळेला असंच म्हणते की तुमचा आशीर्वाद असू दे आमच्यासोबत. आणि ते झाल्याच्या नंतर आम्ही सर्व पान वगैरे टेरेसवरती ठेवून दिला. नंतर सर्व बघा आम्ही असं जेवायला बसलो आणि एवढ्या साऱ्या व्हरायटी की सर्वांनाच प्रश्न पडले की काय खायचं, पण थोडं 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 असं आम्ही सर्व जेवून घेतो. आणि हा आईंचा फोटो इथेच ठेवलेला. सर्व जेवण वगैरे झाल्याच्या नंतर ज्या सुवासिनी म्हणून येतात तर त्यांची ब्लाऊज पीस नारळ अशी ओटी भरतो. आणि मग ते झालं की मग आजचं हे संपलं असं हे होतं. मग ते सर्व झालं माझं करून आणि व्यवस्थित पार पडलं सर्व हे. तर आजचा असा माझा ब्लॉग होता आणि आजचा माझा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आता सध्या फक्त आपल्या सबस्क्रायबरची गरज आहे. बाकी माझा मेन टास्क होतं ते कम्प्लीट झालंय, फक्त आता सबस्क्रायबरचंच राहिलंय. तर नक्की सपोर्ट करा आणि असंच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.